श्रीमंती या कुणीही संतामध्ये नव्हती. एकनाथ महाराजासारखी शांती कुणीही संतात नव्हती. आणि एकनाथ महाराज श्रीमंत संत आणि श्रीमंत अशा पद्धतीची ज्यांची अवस्था आहे त्या एकनाथ महाराजांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले. भावार्थ रामायणासारखा ग्रंथ लिहिला, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, भागवतासारखा ग्रंथ लिहिला, रुक्मिणी संवरासारखा ग्रंथ लिहिला, भारुड अनेक प्रकारची रचना केली, गवळणीची रचना केली. अनेक प्रकारांना ज्यांनी शास्त्रीय भाषेमध्ये अनेक अज्ञानी लोकांना या जडजीवाचा उद्धार करण्याकरता एकनाथ महाराजांनी लिहिलेले आहे. त्यापैकी हा एकनाथ महाराजाचा अभंग आहे. आणि अशा एकनाथ महाराजाच्या अभंगाच्या माध्यमातून एकनाथ महाराजांनी सांगितलं, सज्जनानो माय बापानो, ज्याला तुम्हाला कृतार्थ व्हायचं असेल, तुम्हाला जीवनमुक्त ज्याला व्हायचं असेल, त्यांनी या 5 साधनाचं अवलंबन करा. पहिले साधन आहे नामचिंतनाचं. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, नाम जप यज्ञ परम बाधू न शके स्नानादी कर्म. नाम या ठिकाणी साधन मोठं आहे म्हणून नामचिंतन माणसाने करावं. दुसरी गोष्ट, तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आलोत म्हणून या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी. 2 साधनं झाले. 3 नंबरचं साधन, तुम्ही आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलोत, हिंदूच्या वंशामुळे आलोत म्हणून या ठिकाणी तुम्ही आम्ही कपाळाला गंध लावावा. 4थं साधन, आलेल्या वारकऱ्याची, भजन्याची, टाळकऱ्याची, माळकऱ्याची आदर आणि कदर करावी. अतिथी देवभव. नाही तर साधू संत येते खरा, उघडे दार बंद करा असं एक महाराज. साधू संत आल्यानंतर फक्त त्याला पाय धुवायला पाणी द्या, बसायला पाठ टाका, जेवायला ताट वाढा. तेही जमत नसेल तर तोंडानं गोड बोला. याच्यामध्ये माणसाला पहिलं नामचिंतनाचं साधन, तुळशीच्या माळीचं साधन, गंधाचं साधन, वारकऱ्यांची थापठेप करण्याचं, सत्कार करण्याचं साधन. आणि 5वं साधन, संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. वर्षातून किमान तुमच्या आमच्या किमान कष्टातून, कमविलेल्या पैशातून, संपत्तीतून किमान 1 वेळेस पंढरपूरची वारी, आळंदीची वारी करा. असे 5 साधनं या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एकनाथ महाराजांना सांगितलेत. जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही मोठ्याची व्हा. उदाहरण म्हणून सांगायचं, एकनाथ महाराजाच्या घरी दररोजचा या ठिकाणी श्रीमंत असल्यामुळे शेकडो वारकऱ्यांचा स्वयंपाक व्हायचा. दररोज आलेल्या अतिथांची आदर कदर करून सर्व सांप्रदायिक लोकांना एकनाथ महाराज पुरणपोळीचा दररोज स्वयंपाक व्हायचा आणि सर्वांना जेव घालायची. त्यांच्या घरी एका विधवा बाईचं लेकरू, गावगाव फिरणारं, गावामध्ये फिरणारं, कोणाचे भीक मागून खाणारं ते गावबा नावाचं एक पोरग होतं. ते त्या एकनाथ महाराजाच्या घरी हळूहळू गुळ खायचा त्याला छंद होता म्हणून त्या ठिकाणी एकनाथ महाराजाच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक खायला शिकलं आणि तिथंच राहू लागलं. एकनाथ महाराजाच्या घरी स्वयंपाक खाता खाता, जेवण करता करता आणि त्यांचा प्रसाद सेवन करत असताना एकनाथ महाराजासारखीच पदी त्यांना प्राप्त झाली. म्हणून सांगायचंय की संत महंताचं वाक्य, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर मोठ्याची संगत करा, थर्ड क्लास लोकांची संगत करू नका. माणूस संगतीने मोठाही होतो आणि माणूस संगतीने छोटाही होतो. संगती राहायला लखलेला असताना एकनाथ महाराजांनी त्याला सांगितलं, सगळ्याला सांगितलं, माझ्या घरी राख हा, पण एकच आहे तुम्हाला, रामनाम घ्या तुम्ही, तसं नका राहू, भजन करा. जेव्हा भजन करायला या ठिकाणी ऑटोमॅटिक वाचायला छंद लागला आणि रामनामाचं चिंतन हळूहळू गावबा करू लागला. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहित असताना 297 अध्यायाचं भावार्थ रामायण लिहिलं बळी महाराज. आणि रामायण लिहित असताना शक्तिप्रद युद्धकांडाच्या 45व्या अध्यायापर्यंत एकनाथ महाराजांनी रामायण लिहिलं आणि त्यांचं आयुष्य संपलं. आता नाथ महाराज जात असताना म्हणले, पुढचं रामायण कोण लिहिल? पण त्यावेळेला आता हरिपंडित नावाचा विद्वान मुलगा, वेदांतचार्य असणारा मुलगा, त्याला म्हणले, रामायण पंडितजी तुम्ही लिहा. पण नाही म्हणे, लिहिल ते गावबा. त्या अनाथ लेकरांना
ज्याला आधार नव्हता अशा एकनाथ महाराजांच्या पुढचं 45व्या अध्याय 46व्या अध्यायापासून या ठिकाणी त्या गौबाने रामायण लिहिलं आणि ते रामायण लिहित असताना गौबाने परिहार दिला, या परी मी अनाथ भवदरिद्र्य होतो पीडित, एका जनार्दनी यथा केलो सनात त्रिजगती. विठाल संताने सरता केलो तैशा